मोटरसायकल चोरी करणारा चोरटा जेरबंद करून मोटरसायकल चोरीचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने उघडकीस आणलाय। याबद्दल अधिक वृत्त असं की गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार संजय सानप व वाल्मिक चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हा चोरीची सुझुकी एक्सेस मोपेड गाडी विक्री करण्यासाठी मॅकडॉनल्ड हॉटेलच्या पाठीमागील गल्लीत मुंबई आग्रा हायवे रस्त्यावर पाथर्डी फाटा नाशिक येथे येणार असल्याबाबतची बातमी मिळाली। सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांना देऊन त्यांनी मार्गदर्शन करून पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, पोलीस हवालदार संजय सानप, प्रकाश बोडके, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, तेजस मते अशांचे पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे मॅकडॉनल्डच्या पाठीमागील गल्लीत मुंबई आग्रा हायवे रस्त्यावर पाथर्डी फाटा नाशिक येथे सापळा राहून एका इसमास मोपेड गाडीसह पकडून त्याचं नाव गाव विचारले असता त्यानं त्याचं नाव कामरान जुबेर खाटी, वर्ष 19, राहणार कथाडा मस्जिदच्या मागे गल्ली द्वारका जुने नाशिक असे सांगितले। त्यास त्याच्या ताब्यात 50,000 रुपये किमतीची सुझुकी एक्सेस मोपेड गाडी जप्त केली आहे। आरोपी यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदर मोपेड गाडी हे चेतनानगर राणेनगर येथे एका अपार्टमेंटच्या पार्किंग मधून चोरी केल्याची कबुली दिली असून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून इंद्रानगर पोलीस ठाणे येथील गुन्हा दाखल असलेला उघडकीस आलाय। सदर आरोपीस पुढील कारवाई कामी इंद्रानगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले। फिर्यादी यांनी पोलीस अधिकारी अंमलदार यांचे कौतुक करून कारवाईबाबत समाधान व्यक्त केले। सदरची कामगिरी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने यशस्वीपणे राबवली आहे। वृत्त संकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।